संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुनावणी उद्या होणार। देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून लवकरात लवकर निकाल लागावा, धनंजय देशमुखांची मागणी। बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्या निवासस्थानी कर्मचाऱ्याकडून गांजा ओढल्याचा प्रकार। ही बाब कौवत यांच्या निदर्शनास येताच कर्मचाऱ्याचं निलंबन। वैद्यकीय तपासणीनंतर कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह। बीड जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक भागात झाडं उन्मळून पडली। वादळी वाऱ्यामुळे फळबागांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची उद्या बीड कोर्टात सुनावणी, तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमही या ठिकाणी उपस्थित राहणार। उद्याच्या सुनावणीवर सर्वांचं लक्ष। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी रात्री उशिरा मस्साजोगमध्ये दाखल, तर वैभवी देशमुखला शुभेच्छा देण्यासाठी ओएसडी मस्साजोगमध्ये मुख्यमंत्र्यांकडून फोनवरून वैभवी देशमुखला शुभेच्छा। एक महत्वाची बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची उद्या बीड न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। सरकारी वकील उज्ज्वल निकम या ठिकाणी उपस्थित राहतील, तर वाल्मिक करारच्या डिस्चार्ज अर्जावर सुद्धा उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे। विष्णू साठेचा लातूर कारागृहातून बीड कारागृहामध्ये ठेवण्यासाठीचा ही अर्ज आहे। या संदर्भात सुद्धा काय सुनावणी होते ते पाहणं महत्त्वाचं आहे। आणखी एक महत्वाची बातमी, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी रात्री उशिरा मस्साजोगमध्ये दाखल झाले होते। वैभवी देशमुखला शुभेच्छा देण्यासाठी ओएसडी मस्साजोगमध्ये गेले होते, तर मुख्यमंत्र्यांकडून फोनवरून वैभवी देशमुखला शुभेच्छा देण्यात आल्या। वैभवी देशमुखला 12वीमध्ये 85.13% मार्क्स मिळाले। 3 वर्षांपासून सातत्याने TV9 मराठी नंबर 1 बातम्यांचं एकमेव हेडक्वार्टर TV9 मराठी आता डीडी फ्री डिशवर चॅनल क्रमांक 68 वर उपलब्ध। TV9 मराठी, एकमेव।